जय जय रघुवीर समर्थ। धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुणतिया नम्रत्वतेने असे, इच्छा होतसी मानसी करतसे आदेह तुझासे। जय जय रघुवीर समर्थ। आम्ही कारसेवक अयोध्येकडे जात असताना आमचा सगळा पायी प्रवास चालू होता। आम्ही अयोध्येला जाणार याकरता म्हणून ज्या गावामधून आम्ही जायचो त्या गावातील लोक आमचं स्वागत करायचे। बरेच तुम्ही चालले असाल म्हणून जरा बसून घ्यायचे, पायाला तेल लावायचे, पाय चेपून घ्यायचे, गरमागरम काही ना काहीतरी आम्हाला खायला द्यायचे। एक बाई तर रडत रडत आली आणि तिने गरमागरम ज्वारीच्या लाया तिने आणल्या होत्या करून, त्या आम्हाला तिने खायला घातल्या। सगळेजण बसवून आम्हाला चहा पाणी करायचे। रात्रीच्या वेळेला मुक्कामाच्या वेळेला थंडी असायची, त्यावेळेला खोलीमध्ये प्रथम पेंडा टाकून त्या पेंडावरती सतरंज्या टाकून आम्हाला झोपायची व्यवस्था करायची, की आम्हाला थंडी लागू नये म्हणून। आणि जेव्हा मी नदीमध्ये उतरल्यावरती मला लोकांनी लुंग्याला बांधून जेव्हा बाहेर काढलं, तेव्हा जे काही माझ्यावर त्यांनी प्रेम केलं ते प्रेम मी अजूनही विसरू शकत नाही। हा मोठा अनुभव मला फार त्या कारसेवेच्या वेळी श्रीराम मंदिरात श्री प्रभू राम लल्लांची सोमवारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे। प्रत्येकासाठी हा क्षण इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला जावा असा क्षण असणार आहे। या निमित्ताने कल्याणमध्ये राहणारे ज्येष्ठ कारसेवक दिनेश देशमुख यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। दिनेश देशमुख यांनी या कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि रामलल्लांचे आता प्राण विराजमान होणार आहेत ते राम मंदिरामध्ये, त्या निमित्ताने त्यांनी केलेली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी गोरे, मुंबई तरुण भारतचं वेब पोर्टल महाएंटरटेनमध्ये स्वागत करते। आता रामलल्लांचं जे श्रीराम मंदिर आहे त्यामध्ये उभं राहते, कसं वाटतंय तुम्हाला? सर्वांना जय श्रीराम। हा आनंदाचा क्षण आहे। एवढी वर्ष तपश्चर्या हिंदूंची सुरू आहे आणि या तपश्चर्येला फळ येत आहे, याचा फार फार आनंद होत आहे। खरंच गोष्ट आहे की गेल्या जवळजवळ अनेक वर्ष हिंदूंनी यासाठी संघर्ष केला होता आणि आज त्यांच्या या संघर्षाला फळ आलेलं आपल्याला दिसून येते। आपले श्री प्रभू रामलल्ला यांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि प्रत्येक हिंदूसाठी हा एक अभिमानाचा असा क्षण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। सर, तुम्ही कारसेवेसाठी कोणत्या वर्षी गेला होता आणि कसा अनुभव होता तुमचा? कारसेवेला मी 1990 साली गेलो होतो। सुरुवातीला असं वाटलं नाही किंवा एवढे अत्याचार घडतील, पण मुलायम सिंगनी सांगितल्याप्रमाणे मंदिरावरती पक्षी उडणार नाही म्हणून बोलला होता। मात्र कारसेवकांनी अयोध्येमध्ये जाऊन श्रीराम जन्मभूमी वरती जी कारसेवा केली आणि त्या कारसेवा झाल्याचं दुःख मुलायम सिंगला झालं आणि त्यांनी कारसेवकांवरती जो गोळीबार केला तो गोळीबार अजूनही आम्हाला आठवतो। आणि शरीफ पुलावरती आम्ही उभे असताना पोलिसांनी जो गोळीबार केला त्या गोळीबाराच्या वेळेला आम्ही नदीच्या पात्रामध्ये उतरलो। आम्हाला एवढी काही जाणीव नव्हती किंवा एवढी तिथे दलदल असेल। त्या ठिकाणी मी छाती एवढ्या दलदलीमध्ये रुतलो गेलो। काही रामसेवक आले आणि त्यांनी रामकृपेने मला लुंग्या बांधून बाहेर काढलं आणि आज मी श्रीराम सेवेसाठी म्हणून इथे उपस्थित।
अतिशय कठीण असा संघर्ष त्यांनी त्यावेळी केला होता आणि त्यातच आपल्याला आज फळ दिसून येते. आपलं अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर आता तयार झालेलं आहे. हे त्यांनी केलेल्या संघर्षाचंच एक फळ आहे असं म्हणावं लागेल. सर, कार सेवेला जावं याला म्हणजे घरातून कशी रिॲक्शन होते आणि पहिल्यांदा विचार तुमच्या मनात केव्हा आला? आमचं कुटुंब राम भक्तमय आहे, त्यामुळे रामाच्या इच्छेनुसार आणि रामाच्या कार्यासाठी म्हणून आपण बाहेर पडणार, त्याकरता म्हणून कुटुंबाने मला शक्यतो चांगल्या प्रकारे मदत केली. पण जेव्हा टीव्हीवरती निळ्या बातम्या आल्या आणि मुलायम सिंगने केलेल्या अत्याचाराचं चित्रण जेव्हा दिसायला लागलं, त्यावेळेला मात्र कुटुंब फार घाबरून गेलो. निश्चितच कुटुंबियांची जरी रामभक्त असले, रामसेवेसाठी त्यांना पाठवण्यात आलं असलं तरी जेव्हा या सर्व अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा कुटुंबाची एक प्रकारे घालमेल झाली होती. त्यावेळेला तेव्हाची कार सेवा आणि आत्ता उभं राहत असलेलं राम मंदिर, हा प्रवास तुमच्यासाठी नेमका कसा आहे? हा प्रवास उत्तम आहे, चांगला आहे. 1990 साली जी कार सेवा झाली त्यावेळेला अत्याचार केले गेले. 1992 ला सरकार बदललं. कल्याण सिंग मुख्यमंत्री होते. कल्याण सिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीराम जन्मभूमी वरती जे काही ढाचा आहे तो आपण मोकळा करून एक वेगळं वातावरण तयार करून एक मंदिर उभं करणं हे त्यांच्या दृष्टिकोनाने महत्वाचं होतं. त्या दृष्टिकोनाने त्यांनी तिथे मदत केली. एवढंच नाही तर त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव यांनीही त्याला सहाय्य केलं. म्हणून 1992 ची कार सेवा व्यवस्थित झाली आणि आज कोर्ट कचऱ्यातून मुक्त होऊन हे मंदिर मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहत आहे. ही हिंदूंची एकजूट आहे म्हणून हे उभं राहत आहे. एकटं सरकार त्यामध्ये काही करू शकलं नसतं. ही हिंदूंची एकजूट अखंड स्थित राहून अजूनही आपल्याला 2 स्थानं जी मिळवायची आहेत, श्रीकृष्ण मंदिर आणि काशी विश्वनाथ, ते सुद्धा प्राप्त व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येक हिंदूंच्या मनात होतं की श्रीराम मंदिर तिथे उभं राहावं अयोध्येमध्ये, तसंच कृष्णाचंही मंदिर उभं राहावं अशी प्रत्येक एकजूट. याप्रमाणे हा हिंदू एकजुटीचा विजय इथे झालेला आहे आपण पाहतो. तसंच या पुढचाही प्रवास होईल अशी आशा या निमित्ताने प्रत्येक हिंदू बाळगून आहे. अयोध्या इथे श्रीराम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी होत आहे आणि त्या निमित्ताने एक कारसेवक म्हणून तुम्ही त्याकडे कसे पाहता आणि काय नेमक्या भावना आहे? प्रत्येक कारसेवकाचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे, घाम गाळलेला आहे आणि त्या घामातून रक्तातून हे मंदिर उभं राहत आहे. त्याचा फार फार आनंद आम्हाला होत आहे आणि ही संपूर्ण श्रीराम यांचीच कृपा आहे असं आम्ही समजतो. श्रीराम जन्मभूमी हा विषय चालू असताना हिंदुस्थानामध्ये 3,500 स्थानं ही आहेत की त्याचे दर्गे चर्चेस ही बनवलेले आहेत. ठिकठिकाणी त्या बाबतच्या न्यायालयीन दावे हे सुरू आहेत. कल्याण शहरामध्ये सुद्धा बघितलं तर किल्ले दुर्गाडी याचाही दावा कल्याण जिल्हा न्यायालयात चालू आहे. तसंच श्री किल्ले मलंगडाचा दावा सुद्धा ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये चालू आहे. तर हिंदूंनी ही स्थानं हिंदूंची आहेत हे लक्ष ठेवून तसा आपण श्रीराम जन्मभूमी मुक्तीचा जसा विषय केलेला आहे तसंच या दोन्ही स्थानासंबंधी सगळ्यांनी एकत्र येऊन हे दावे हिंदूंच्या बाजूने कसे लागतील या संबंधी प्रयत्न करावे अशी माझी सगळ्या भाविकांना नम्र विनंती आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर उभं राहावं यासाठी कार सेवा दिलेल्या देवेश देशमुख यांना उद्या अयोध्या इथे उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने खूप आनंद होत आहे.
कल्याणपासून जवळच असलेल्या मलंगडाची देखील मुख्य आणि किल्ले दुर्गाडी हे देखील हिंदूंची देवस्थानं आहेत. त्याचे काही खटले न्यायालयात चालू आहेत आणि ही दोन्ही स्थानं देखील मुक्त व्हावीत आणि केवळ हिंदूंनी एकत्र आल्यानंतर ही सर्व गोष्टी होणार आहेत अशी त्यांची इच्छा आहे आणि ती देखील हिंदूंची स्थानं मोकळी व्हावीत या कोर्ट कचेऱ्याच्या यातून असे एक आशा कल्याण तशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक आणि